नारायणे 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 शास्त्र पारंगत राजनीती धुरंधर प्रौढ प्रताप पुरंदर हिंदू धर्म की नमः पार्वती पटेरार हर हर एवढा मोठा हिंदुस्तान पाकिस्तान सुनले बेटा पाकिस्तान बाप तेरा हिंदुस्तान सुनले बेटा पाकिस्तान बाप तेरा हिंदुस्तान कौन जीता कौन हारा पूछ लो संसार को आले रे आले 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 यंदाची गडगोड मोहीम किल्ले श्री लोहगड ते किल्ले श्री भीमगड अशी असणार आहे की अरे पावसात लोक ते गरबा खेळतात पण नालायकांना इथं दौडीला येता येत नाही म्हणजे तर नमस्कार मित्रांनो, मी पार्थोले पुन्हा एकदा तुमच्या सर्वांचं स्वागत करतो आपल्या नवीन ब्लॉगमध्ये. तर मित्रांनो, तुम्हाला सगळ्यांना माहीतच असेल की आज श्री दुर्गा माता दौड महादौड आज. तर 9 दिवस आपल्या दौड झाल्या. आजची दौड असेल ती महादौड असणार आणि आज 9 दिवसांपेक्षा जरा आजचा वेगळाच माहोल असणार कारण पूर्ण तालुक्याचे असतं. प्रत्येक तशी गावातली असतं पण तालुक्याची अर्धी पोळं आपली गेल्यात पुढे जयेश दादाचा आणि गावातले सर्वजण. तर चला मग आपण पण जॉईन होत आहे ना आणि काय माहोल कसं काय माहोल दाखवतो तुम्हाला. ब्लॉग लास्ट परत बघा. आणि मित्र अशा प्रकारे आता महालक्ष्मी मंदिराच्या इथं आपण पोचले आहो ना. सोबत आपल्या अजय भाऊ व्हिडिओ करायचे आपल्याला भाई ॲक्टिव्ह भाऊ नक्कीच. आणि या साईडला आपलं सगळं वसारचा भाऊ पण आल्या. तो अजून एक माणूस आमचा दिसत नाही कुठे आला. पालेगावचे आहेत पालेगावचे. तर चला आतमध्ये आता आरतीला जाऊ आपण आतमध्ये. छत्रपती शिवाजी महाराज की जय. छत्रपती संभाजी महाराज की जय. भारत माता की जय. हिंदू धर्म की जय. हिंदू राष्ट्र की जय. जल सलाम बर्दे ललकार शिव छत्रपतींचा जय जयकार. जल सलाम बर्दे ललकार शिव छत्रपतींचा जय जयकार. जल सलाम बर्दे ललकार शिव छत्रपतींचा जय जयकार. आणि मित्र अशा प्रकारे आता मशीन पेटवलेली आहे आणि इथून आपल्या दौडीला होणार आहे सुरुवात महादौडला. तुम्ही बघू शकता सर्व शस्त्रधारी आपले जवळ वारकरी भाऊ आहेत. प्रत्येक जण शस्त्र घेऊन उभा आहे. पुण्यश्लोक छत्रपती शिवाजी महाराज की जय.
धर्मवीर छत्रपती श्री संभाजी महाराज की जय। भारत माता की जय। हिंदू धर्म की जय। आपली तोफ जी आहे ती थोडीशी पुढे नेऊन लावायची आहे। गुरुदेव महेश्वरा गुरु साक्षात परब्रह्म तस्मै श्री गुरुवे नमः। धर्मासाठी झुंजावे झुंजोनी अवघासी मारावे मारिता मारिता घ्यावे राजा फुले देशद्रोही तितके कृत्य मारो निघालावे परके देवदास पावती फत्ते यदर्थी संशयो नाही देवमस्तकी धरावा अवघा हलकल्लोळ करावा मुलूक पडवावा की बुडवावा धर्म संस्थापनेसाठी पुण्यश्लोक छत्रपती श्री शिवाजी महाराज की जय। धर्मवीर छत्रपती श्री संभाजी महाराज की जय। भारत माता की जय। हिंदू धर्म की जय। शिवरायांचे आठवावे रूप शिवरायांचा आठवावा प्रताप शिवरायांचा आठवावा साक्षेप भूमंडळी शिवरायांचे कैसे बोलणे शिवरायांचे कैसे चालणे शिवरायांची सलगी लेणे कैसी असे सकल सुखांचा केला त्याग म्हणून साधजे तो योग राजसाधनांची लगबग कैसी केली याहुनी करावे विशेष तरीच म्हणवावे पुरुष या उपरी आता विशेष काय लिहावे शिवरायांची आठवावे जीवितात गुणवत मानावे इहलोकी परलोकी उडावे कीर्ती रूपे निश्चयाचा महामेरू बहुत जनांची आधारू अखंड स्थितीचा निर्धारू श्रीमंत योगी पुण्यश्लोक छत्रपती श्री शिवाजी महाराज की जय। धर्मवीर छत्रपती श्री संभाजी महाराज की जय। भारत माता की जय। हिंदू धर्म की जय। नमो पार्वती पते हर 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 जय जय श्रीराम। नारायणी 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 म्हणा 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 नारायणी नारायणी यळकोट यळकोट सदानंदाचा ज्योतिबाच्या नावानं हर हर आणि कडक अशा रांगोळ्या पण काढल्यात एकच नंबर। आणि दौड आपली आता हळूहळू पुढे येते।
गड्या डोंगरचे राहणार चाकर शुभाचे होणार विषय असा आहे, बारीक पोऱ्यापासून तर मोठ्यांपासून तर एकदम बोलतात ना आपल्या आजी परत सगळी जण दौड चढेल आणि सगळ्यांचा जोश म्हणजे नेक्स्ट लेवल. धर्मरक्ष सांगती राणी या युगे युगे बोलते सरस्वती महादेव महादेव महादेव. भाऊचा नाद नाही बाबा, डायरेक्ट वरती चढला परला तर गेम होल व्हिडिओ काढायसाठी काही पण. अरे जाग जाओ रे हिंदू, अरे जाग जाओ रे हिंदू, सनातन धर्म की रक्षा करो, सनातन धर्म की रक्षा करो, दुश्मनांना भरे कापरे, दुश्मनांना भरे कापरे, देश रक्षावया, देश रक्षावया, धर्म तारावया, धर्म तारावया, कोण झुंजात मागे उरे, कोण झुंजात मागे उरे, वादळा
परी आम्ही पुढेच चालतो, वादळापरी आम्ही पुढेच चालतो. जय शिवाजी गर्जुनी रणात झुंजतो, जय शिवाजी गर्जुनी रणात झुंजतो. छत्रपती श्री शिवाजी महाराज की जय. धर्मवीर छत्रपती श्री संभाजी महाराज की जय. भारत माता की जय. हिंदू धर्म की जय. हरे हरे महादेव, हरे हरे महादेव. जय श्रीराम, जय हनुमान. हरे हरे महादेव, महादेव. आई भवानी देवरदान, टाकू पाकिस्तान. आई भवानी देवरदान. टाकू पाकिस्तान. देवी नवसाला पावलीरा, देवी नवसाला पावलीरा. रामाचं राज्य आलं, रामाचं राज्य आलं रे. छत्रपती श्री शिवाजी महाराज की जय. धर्मवीर छत्रपती श्री संभाजी महाराज की जय. भारत माता की जय. हिंदू धर्म की जय. जय जय हनुमान, जय श्रीराम, जय जय श्रीराम, जय जय हनुमान. महादेव, महादेव. महादेव. जय 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 शिवाजी, जय 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 भवानी, जय 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 शिवाजी. जय 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 भवानी. आई भवानी देवरदान, मिटाऊ टाकू पाकिस्तान. आणि मित्र कडक असा माहोल झालेला. सगळे फोटोग्राफर पण भाई इकडून धावतात तिकडून धावतात. टॉपचा विषय झाले, सर्वांचं स्टोरेज भरले, सगळे आयफोन बोलत, पण तरी पण भाई 4-4 फोन घेऊन गेले. विषय एकदम टॉपचा आहे. एवढा मोठा हिंदुस्तान, पाकिस्तान. सुन ले बेटा पाकिस्तान, बाप तेरा हिंदुस्तान. 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 आर 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 राधेश्याम, आर 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 सीताराम. आर 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 राधेश्याम, आर 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 सीताराम. आर 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 राधेश्याम, आर 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 सीताराम. राधेश्याम, हर 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 सीताराम. आर 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 राधेश्याम, आर 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 सीताराम. आईच्या नावानं, आई तुळजा भवानीच्या नावानं, आई सप्तशृंगीच्या नावानं, आई गावदेवीच्या नावानं. नारायणे 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 म्हणा 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 नारायणे 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 नारायणी सगळीकडे सगळीकडे म्हणा म्हणा नारायणे. मंदिरात झाला ना. मी मराठा महाराष्ट्राचा, मराठी माझी मातृभाषा. मी मराठा महाराष्ट्राचा, मराठी माझी मातृभाषा. मराठी बोला तुम्ही, मराठी बोला. मराठी बोला तुम्ही, मराठी बोला. मित्र समोर बघू शकता कसली मोठी लाईन लागली, तिकडून तर पार लांब परत. कडक असा माहोल झाले आणि पुढे याच्या कडकवाला असा माहोल आहे. आता तुम्हाला पुढे जातो का आमचा तोपची, म्हणजे भाई तो पुढे नाही राहा, कारण त्याच्याकडे मोठी जबाबदारी असतं. कारण थोडा इकडे तिकडे झाला तर गडबड होऊ शकतं. प्रत्येकाच्याकडे कामं वाटून दिलेली आहेत, फटाकड्यांपासून ध्वजापासून तर सर्व गोष्टींची.
तर ठीक आहे मित्र, ब्लॉग लास्ट पर्यंत बघत राहा. आणि कडक असा तोप आहे, छोटा वाटतं पण नाही, धमाका मोठा आहे. बघला ना कसला आवाज, छोटा पाकिट एकदम मोठा धमाका, टॉपचा विषय. फटाक्यांत काही कसर सोडली नाही. आणि पोलीस साहेबांनी कडक असा सहयोग केलेला आपल्याला. ट्रॉफिक फुल मेंटेन ठेवले पाहिजे. पळाला पळाला कचरा टाकून पळाला. पळाला पळाला कचरा टाकून पळाला. वाकटी खून बहाया. धर्म का सौदा किया नहीं. शिवाजी का बेटा दावा. शिवाजी का ही बेटा दावा. गलत राह पर चला नहीं. गलत राह पर चला नहीं. शिवाजी का ही बेटा दावा. शिवाजी का ही बेटा दावा. गलत राह पर चला नहीं. वर्ष 300 बीत गए. वर्ष 300 बीत गए. शंभू के बलिदान को. शंभू के बलिदान को. कौन जीता कौन हारा. कौन जीता कौन हारा. पूछ लो संसार को. पूछ लो संसार को. कौन जीता कौन हारा. कौन जीता कौन हारा. पूछ लो संसार को. पूछ लो संसार को. कोटि कोटि खड्डों में तेरा. आज जय जयकार है. आज जय जयकार है. अमर शंभू तू अमर हो गए. अमर शंभू तू अमर हो गया. तेरी जय जयकार है. तेरी जय जयकार. महादेव महादेव. जय हनुमान. जय श्री राम. आई भवानी शक्ति दे. आई भवानी शक्ति दे. आई भवानी शक्ति दे. आई भवानी शक्ति दे. बाल गणेशा द्या वरदान. बाल गणेशा द्या वरदान. आई भवानी दे वरदान. आई भवानी दे वरदान. आले रे आले. 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 अरे कोण आले रे, कोण आले. आणि मित्र अशा प्रकारे आता पोचलो आपण अंबरनाथचा आपला वैभव, आपला प्राचीन शिवमंदिर. आणि माहोल बघला कसला कडक झाले. समोर शिवमंदिर. आवरा अंतर चालल्यान जगली पण दम थकवा कोणच्यानच नाही. बारीक पोरापासून तर मोठ्यांपर्यंत भाई तोच जोश. जोश एकदम पिकव. मॅनेजमेंट म्हणून कडक आहे. आणि मित्र अशा प्रकारे आता आपण आपल्या प्राचीन शिवमंदिरावर आलो ना. इथून आता जे आपले शस्त्रधारी आहेत आणि आपला ध्वज आहे ते इथून 5 वेळेला राऊंड मारणार आहे. मंदिराच्या प्रदक्षिणा घालणार आहे 5. महादेव.
पण तुमच्या चेहऱ्यावरती थकवा मला जाणवत नाहीये, जाणवतोय का? आणि साऱ्यांचं कौतुक आहे, यावर्षी आई भवानीने आपली परीक्षा पाहिली, आपलीच नाही या महाराष्ट्राच्या प्रत्येक धारकऱ्याची परीक्षा पाहिली. आणि तुम्हाला सांगू का, या गोष्टीचा महाराष्ट्र आज कौतुक करतोय, या महाराष्ट्राला हेवा वाटतोय. आम्ही काल आपले मुख्य अधिकारी आहेत पोलीस दलातील, त्यांना निमंत्रण द्यायला गेलो होतो. गोपनीयमधील आपले काही अधिकारी आहेत, त्यांची नेहमीच आपल्याला साथ लाभलेली आहे. त्यांच्याकडून आम्हाला अपेक्षित नसताना त्यांच्याकडून कौतुक मिळालं की अरे पावसात लोक ते गरबा खेळतात पण नालायकांना इथं दौडीला येता येत नाही. म्हणजे आपला चिकटपणा, चिवटपणा, आपला धर्माप्रती असलेली निष्ठा, या ध्वजाप्रती असलेली निष्ठा किती कणखर आहे, किती प्रकारे या गोष्टीचा या महाराष्ट्राने अनुभव घेतलाय. आणि हाच अनुभव या देशाच्या, या महाराष्ट्राच्या शत्रूंनी घेतलाय की एखादं वाकडं पाऊल टाकण्याआधी लक्षात ठेवलं पाहिजे त्यांनी. या महाराष्ट्राच्या भूमीमध्ये जिथे शिवछत्रपती जन्मून गेले, आजही शिवा जन्मा है, शिवाजी अभी बाकी है. त्यामुळे ही धमक, ही चाहूल शत्रूला लागलेली आहे. आपण हे कार्य थांबवायचं नाही. असंख्य संकटे येतील, विघ्न येतील, ते त्या साऱ्यांवर पाय देऊन आपल्याला पुढे जायचं आहे. ती दौड गावोगावी नेण्यासाठी अथक धावले, झुंजले, प्रयत्न केले, अशांचं नाव घेतो. सर्वांनी पुढे यायचं आहे. एखादं चुकून नाव राहिलं असेल तर त्यांनी देखील हा अपमान न समजता चूक भूल घ्यावी आणि ती पोटी घ्यावी. मलंगड विभागातील प्रमुख किंवा मलंगड विभागाचं नेतृत्व म्हणून मी समीर दादांना बोलतो की त्यांनी पुढे यावं आणि आपलं श्रीफळ स्वीकारावं. या दौडीचा प्रसाद म्हणून त्यांनी हे स्वीकारावं. पुढे यायचंय. बदलापूर विभागातील प्रथमदादा चौधरी, त्यांनी पुढे यायचंय. झटकन पुढे यायचंय, वेळ घालवायचा नाहीये. पर्णत विभागामध्ये काहीच तोफ थंडावली, पण ती तोफ अजून आहे तशीच आहे. दारू गोळा भरायचा आहे, पुढच्या वर्षी ती तोफ आपण उडवू. माता की जय, हिंदू धर्म की जय. आपल्या ताई आहेत, त्या दोघींना मी त्यांच्या सर्वांचा प्रमुख म्हणून पुढे बोलवतो. मेघाताई आणि वृषालीताई, वैशालीताई पुढे येऊन श्रीफळ घ्यावं. निलेश दादा शिंदेंनाही मी विनंती करतो, यांना द्या. वैशालीताई पुढे या. तुम्ही हा एकटीपुरते नाही, तुम्हाला सर्वांसाठीच्या वतीने, सर्वांच्या वतीने तुम्ही हे स्वीकारताय आणि या दौडीचा प्रसाद आहे, भवानीचा प्रसाद म्हणून तुम्ही हे स्वीकारताय. शरद दादा तुम्ही ते द्यावं त्यांना. द्या तुम्ही द्या. पुण्यश्लोक छत्रपती श्री शिवाजी महाराज की जय. धर्मवीर छत्रपती श्री संभाजी महाराज की जय. भारत माता की जय. हिंदू धर्म की जय. मी आपले ध्वजप्रमुख तेजस भाऊंना विनंती करतो, आपले यंदाच्या दौडीचे प्रमुख, त्यांनाही आपण श्रीफळ आणि खडीसाखर देऊन त्यांचा आदर करूया. शरद दादा पुढे यायचं. आपल्या सर्वांना कार्यात ज्येष्ठ बंधूप्रमाणे साथ देणारे आपले शरद दादा पाटील, आपण सगळे त्यांना शिराभाऊ म्हणून ओळखतोच. त्यांना आपण आई भवानीचा श्रीफळ आणि खडीसाखर देऊन त्यांना आदर देतोय. पुण्यश्लोक छत्रपती श्री शिवाजी महाराज की जय. धर्मवीर छत्रपती श्री संभाजी महाराज की जय. भारत माता की जय. हिंदू धर्म की जय. आपले श्री मलंगड विभागामध्ये गेल्या 10 वर्षाहून जास्त काळ कार्यरत असणारे आपले धारकरी, त्यांच्या असंख्य मोहिमा आजवर झालेल्या आहेत असे आपले ऋषिकेश दादा माळी आणि हिंदुत्वाचा धगधगता आवाज म्हणजे सचिन दादा गायकवाड, यांनाही आपण श्रीफळ आणि खडीसाखर देऊन सन्मानित करतो. या अनिकेत दादा, सचिन दादा या पुढे. पुण्यश्लोक छत्रपती श्री शिवाजी महाराज की जय. धर्मवीर छत्रपती श्री संभाजी महाराज की जय. भारत माता की जय. हिंदू धर्म की जय. या दौडीमध्ये लहान थोर, माता भगिनी सर्वांनी खूप कष्ट घेतले ना. आपण इतर कार्यक्रम, आपल्या धर्मातली इतर उत्सव बघतो, खूप खर्चिक असतात ना. श्री शिवप्रतिष्ठान हिंदुस्थान आणि आदरणीय गुरुजींनी दिलेले जे आपले उपक्रम आहेत, आपलं जे कार्य आहे, हे बिलकुल खर्चिक नाही आहेत. काय खर्च लागला का आपल्याला? घरी आपल्या पडल्याला कुर्ता घातला, घरात होतं वाडवडिलांचं शस्त्र, ते पूजायला घेतलं, एक भगवा ध्वज घेतला, निघालो आपण. आहे का खर्चिक? आपलं कार्य खर्चिक नसून ते कष्टाचं आहे.
आहे की नाही? किती कष्ट घेतले असेल लहानपणापासून आत्ता हे, पण आपण कधीच कष्ट घेतले नाही. सर्वात महत्त्वाचे कष्ट म्हणजे आपण भल्या पहाटे उठलो स्वयंस्फूर्तीने, हे कष्टच म्हणायचे, बरोबर की नाही? कारण हिंदूंना उठण्याची सवय नाहीये भावांनो, बरोबर की नाही? आणि हा एवढा त्याग करणं म्हणजे खूप मोठी गोष्ट आहे. सूर्य इकडचा तिकडे झाला असं समजावं. पण जसं मी आधी बोललो, हे आपल्या कुळातलं आहे, हे आपल्या परंपरेतलं आहे. हे धावणं, झुंजणं, झगडणं, झोपेचा त्याग करणं, सर्वस्वाचा त्याग करणं, रक्ताचं पाणी करणं, हे आपल्या कुळातलं आहे आणि तेच आपण करतोय. मी अनेक दौडींमध्ये सांगितलं, आपल्या धर्मानुसार आपली जी पुनर्जन्माची व्याख्या आहे त्यानुसार कुठेतरी शिवछत्रपतींच्या काळामध्ये तुम्ही आम्ही सारे देखील या भगव्या ध्वजासाठी, या हिंदवी स्वराज्यासाठी खस्ती पडलो असू. एखाद्या युद्धामध्ये, एखाद्या लढाईमध्ये, एखादा गड ताब्यात घेताना आपलंही रक्त सांडलं असेल, त्यावेळी कदाचित 2-4 गनिम कापायचे राहिले असतील. ती शेवटची इच्छा आपल्या काळजात राहिली असेल, अरे 4 गनिम राहिला कापायचा तर मी जीव सोडला असता. ती इच्छा तुमच्या आमच्या रूपाने पुनरुज्जीव झालेले, पुनर्जन्म झालेला आहे. हा पुनर्जन्म तुमचा आमचा प्रत्येकाला वेळोवेळी होत राहणार आहे. तुम्ही आम्ही धारकरी, आपली अशी धारणा आहे, जरी आपल्या देहाची प्राण ज्योत मालवली तरी देखील आई भवानीकडे आपण एकच मागणं मागतो, हे जगदंबे, जरी माझा देह नष्ट झाला, माझे प्राण पंचतत्वात विलीन झाले तरी देखील आई जगदंबे, माझी तुला आळवणी आहे, विनंती आहे, मागणं आहे, पुन्हा 9 दिवस 9 महिने 9 दिवसांनी मला पुन्हा याच मातृभूमीमध्ये, या सह्याद्रीच्या कुशीत, या हिंदवी स्वराज्याच्या परंपरेमध्ये कुठेतरी माय माऊली जिजाऊच्या पोटी पुन्हा जन्माला घाल, जेणेकरून या जीवनाचं पुष्प मी पुन्हा एकदा हिंदवी स्वराज्याच्या वाटेवरती अर्पण करू शकेन. हे मागणं, हे काळीज तुम्हा सर्वांचं आहे आणि हे काळीजच आपल्याला येणाऱ्या पिढ्यांना द्यायचं आहे. आपण खूपच कष्ट घेतले, पण हे कष्ट शिवछत्रपती शिवाजी महाराज, संभाजी महाराज यांनी जे घेतलेले कष्ट आहेत त्याच्या पुढे नगण्य आहेत. यंदाची आपली गडकोट मोहीम गुरुजींनी सांगितलेली आहे, घोषित केलेली आहे. आपली पंढरी सांगलीमध्ये आपल्या विठ्ठलाने तुम्हा सर्वांना सांगावा दिलाय. यंदाची गडकोट मोहीम किल्लेश्री लोहगड ते किल्लेश्री भीमगड अशी असणार आहे. पुण्यश्लोक छत्रपती श्री शिवाजी महाराज की जय. धर्मवीर छत्रपती श्री संभाजी महाराज की जय. भारत माता की जय. हिंदू धर्म की जय. इथे उपस्थित प्रत्येक डोकं, प्रत्येक मस्तिष्क, प्रत्येक काळीज, प्रत्येक मनगट येणाऱ्या गडकोट मोहीमध्ये दिसायलाच पाहिजे. हे मला नाही तर यांना अपेक्षित आहे, आहे की नाही? आपण त्यांचे पुत्र आहोत. हे मर्दांची मनगट बिछाण्यात लोळत पडलेली शोभत नाहीत. हे काळीज सह्याद्रीच्या कुशीत वाघाप्रमाणे हिंडणारच असावं. 4 दिवस आयुष्याचं सोनं करण्यासाठी, आपला पुनर्जन्म करून घेण्यासाठी तुम्हा आम्हा सर्वांना या गडकोट मोहिमेमध्ये सहभागी व्हायचं आहे. संसार, प्रपंच सगळं आहे. त्या काळी त्यांनाही होता, शिवछत्रपतींनाही होता, आज आपल्यालाही आहे. पण तुम्हा आम्हाला आजच सांगावं आलाय, अजून 2 महिने 3 महिने अवधी आहे, पुरेसा वेळ आहे. सर्वांनी आपल्या सर्व महत्त्वाच्या कामांचं, इतर कामं तर वगळून द्या, महत्त्वाच्या कामांचं, आपल्या सुट्ट्यांचं आत्ताच नियोजन करून ठेवायचं आहे. नियोजन का करून ठेवायचं आहे? अनुभव आहे. असंख्य कारणं येतात, असंख्य. आणि खरं सांगू का, या कारणांमुळेच आज आपली मातृभूमी खितपत पडली आहे. तुम्ही आम्ही नालायक लोक जे कारण देतो ना, त्यामुळे शत्रू डोईजड झालेला आहे. तुमच्या आमच्यामध्ये उपस्थित या मातृभूमीचे पान फेडणारे, या मायभूमीचे सुपुत्र निलेशदादा शिंदे, शरददादा पाटील हे तुमच्या आमच्यात उपस्थित आहेत. तुम्हा आम्हा सर्वांच्या काळजातली ती इच्छा, ती अपेक्षा आहे की मला पण जायचं होतं रे सैन्यात, या मायभूमीसाठी मलाही माझं रक्त सांडायचं होतं. ती आपली इच्छा ते पूर्ण करतायत. त्यांना विचारा, त्यांना कारण देऊन चालतं का? कधी देऊ शकतो आपण कारण? देशाच्या सीमा राखताना कारण देणारं मनगट तिथे असताच कामा नये. त्याप्रमाणे तुम्हा आम्हा सर्वांना येणाऱ्या काळामध्ये या देशाच्या सीमा आखायच्यात,
या देशाच्या सीमा ओलांडून पार जाणार हिंदुस्थान उभा करा. मित्र अशा प्रकारे आता आपण महादेवाच्या मंदिराला आलो दर्शनासाठी, कारण आजची आपली दौड इथंच समाप्त झालेली आहे. पण असं नका समजू दौड समाप्त झाली म्हणजे व्हिडिओ पण समाप्त झाली. आता बाहेर जाम काही आहे, विषय जरा टॉपचा आहे. मग आता आतमध्ये जाऊ, पहिले दर्शन घ्यावं, बाकीचं काय अपडेट चालूच राहणार आहे, म्हणून ब्लॉग लास्ट परत बघा. आई भवानी शक्ती दे, जय भवानी शक्ती दे, मलंगराला मुक्ती दे, जय भवानी शक्ती दे, मलंगराला मुक्ती दे, जय भवानी शक्ती दे, मलंगराला मुक्ती दे. भगवा 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 वादळ, भगवा वादळ, भगवा 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 भगवा. तर मित्र अशा प्रकारे आजची आपली महादौड एकच नंबर झालेली आहे. आणि पोरं बाकी जमल्यान, पाणी पण प्रॉपर. नंतर इकडे जरा मॅनेजमेंट जरा गडबड झाली, पण तरी पण ताण लागले पोरांना, तरी पण जोश काही कमी झाला नाही. ठीक आहे मित्र, आजची व्हिडिओ आपण इथं थांबू. व्हिडिओ आवडला असेल व्हिडिओला लाईक शेअर सबस्क्राईब करून टाका. डायरेक्ट भेटतो पुढच्या व्हिडिओमध्ये. चला मित्र, जय शिवराय.